या घटकाचं सेशन पाहणार आहोत आणि साधारण 4 जानेवारीपर्यंत हे कॉन्स्टंटली आपल्या चॅनलवरती हे सेशन सुरू राहणार आहेत. सो टुडे लेट स्टार्ट विथ सायन्स, सामान्य विज्ञान. जसं आपल्याला माहिती आहे की परीक्षा आता 4 जानेवारीला आहे. थोडंसं फक्त एक अपडेट आहे की 15 दिवस परीक्षा पुढे गेलेली आहे. अगोदर 21 डिसेंबरला होती. आता 15 प्रश्न असतात आपल्याला माहिती प्रश्नपत्रिकेमध्ये. हे 15 प्रश्न त्यातल्या त्यात 9+3+3 अशा पद्धतीने डिव्हिजन आपल्याला दिसतं की 9 प्रश्न बायोलॉजीचे आहेत, 3 प्रश्न फिजिक्सचे आहेत आणि 3 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये ते केमिस्ट्री, रसायनशास्त्राचे आपल्याला दिसतात. आता हे सगळे प्रश्न जर आपण पाहिले कंबाईन मधले, तर बरेच विद्यार्थी याच्यामध्ये थोडी गल्लत करतात प्रिपरेशनमध्ये की बेसिक पुस्तकं जास्त वाचत नाही. पण तुम्ही जर 8वी 9वी 10वीची सायन्सची टेक्स्टबुक व्यवस्थित वाचलेली असतील तर यातले बरेचसे प्रश्न त्याच्यात तुम्हाला टॅकल होतात. म्हणजे ऑलमोस्ट या 15 पैकी 11 ते 12 प्रश्न हे फक्त आणि फक्त टेक्स्टबुकमधून आपल्याला टॅकल होतात. त्यामुळे टेक्स्टबुक सोडून जर गाईड फॉर्ममधली पुस्तकं खूप भरमसाठ वाचत बसत असाल तर तुम्ही बराच वेळेला वेळ वाया घालवता. त्यामुळे थोडं टेक्स्टबुक जर केलं नसेल, एक्स्ट्रा वेळ आपल्याला मिळालेला आहे, तर एकदा त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, एकदा ते करण्याचा प्रयत्न करा. हे 15 प्रश्न आपण पाहतोय. पहिला प्रश्न आपण त्याच्यामध्ये पाहूयात. दोन्ही भाषांमध्ये प्रश्न मी दिलेले आहेत. बायलिंग्वल स्वरूपात प्रश्नपत्रिका आपल्या डोळ्यासमोर असते आणि खास करून सायन्सच्या बाबतीमध्ये हे बायलिंग्वल असणं आपल्याला थोडंसं गरजेचं असतं. शीतरक्तीय प्राण्यांच्या संदर्भात किंवा कोल्ड ब्लडेड प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मग या प्रश्नामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे? तर साधारणपणे ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा प्राण्यांचं वर्गीकरण ज्या वेळेला आपण करतो त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामधले जे काही सगळे घटक आपल्याला दिसतात, म्हणजे 10 संघ आहेत, त्याच्यामध्ये 10 फायलम्स आहेत आणि मग त्याच्यामधले जाती, प्रजाती या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजेत. त्यापैकी मग 5 घटक जे काही शेवटचे असतात ॲनिमलियाचे, बरोबर, म्हणजेच प्राण्यांमध्ये, मग ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला लागतात. म्हणजे ॲनिमलियामध्ये मग काय काय 5 घटक असतात? तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की मत्स्य आहे, उभयचर आहे, सरीसृप आहे, पक्षी आहे आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आहेत. सो या 5 घटकांमध्ये ॲनिमलिया याचं वर्गीकरण केलं जातं. मग या ठिकाणी अभ्यास करताना आपण अभ्यासतो, पुस्तकांमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर, की याच्यामध्ये शीतरक्तीय कोणते असतात आणि उष्णरक्तीय कोणते असतात. तर शीतरक्तीय म्हणजे साधारणपणे ज्यांच्या शरीराचं तापमान बाह्य तापमानानुसार बदलतं, चेंज होतं, म्हणजे ज्यांना स्वतःचं असं कॉन्स्टंट टेम्परेचर नसतं. बाहेरचं तापमान जर बदललं तर आतलं शरीराचं तापमान सुद्धा काय होतं? बदलतं, चेंज होतं. तर त्यांना कोल्ड ब्लडेड असं साधारणपणे म्हटलं जातं. कोल्ड ब्लडेड किंवा त्यांना आपण शीतरक्तीय या नावाने ओळखतो. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल. पण याच्यामध्ये थोडीशी ॲडिशन आपल्याला पाहायची आहे. ॲडिशन काय? तर वॉर्म ब्लडेड म्हणजेच उष्णरक्तीय असे आपण त्यांना म्हणतो. हे वॉर्म ब्लडेड म्हणजे कोणते असतात किंवा उष्णरक्तीय म्हणजे कोणते असतात? तर साधारण ज्यांच्या शरीराचं तापमान स्थिर असतं, बाहेरच्या तापमानानुसार ज्यांच्या शरीराचं तापमान बदलत नाही, लाईक ह्युमन बिंग. माणसाच्या शरीराचं तापमान आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 35 डिग्रीच्या आसपास असतं, 35 ते 37 डिग्रीच्या आसपास. बाहेरचं वातावरण जरी बदललं तरी आतलं जे काही शरीराचं तापमान आहे हे नियंत्रित राखलं जातं किंवा त्याच्या आजूबाजूला स्थिर राखलं जातं. सो त्याला म्हटलं जातं वॉर्म ब्लडेड किंवा उष्णरक्तीय. मग कोण कोण उष्णरक्तीय असतात आणि कोण कोण शीतरक्तीय असतात? सो ॲनिमलिया किंवा प्राणी या संघामध्ये जे काही 5 उपप्रकार येतात त्यापैकी जर आपण पाहिलं तर उष्णरक्तीय किंवा वॉर्म ब्लडेड मध्ये जर आपण पाहिलं तर 2 येतात. एक म्हणजे एव्स किंवा त्यांना पक्षी असे आपण म्हणतो, या गटात मोडणारे. आणि दुसरे मॅमल्स म्हणजेच सस्तन प्राणी जे पिलांना जन्म देतात जनरली. सो हे सगळे वॉर्म ब्लडेड आहेत. वॉर्म ब्लडेड म्हणजे कसे? उष्णरक्तीय, की बाहेरच्या वातावरणानुसार तापमान बदलत नाही. आणि मग शीतरक्तीय कोणते आहेत किंवा कोल्ड ब्लडेड कोणते आहेत? तर उरलेले म्हणजे कोणते? तर एक मत्स्य किंवा पीसेस असं त्यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर ॲम्फिबियन्स किंवा त्यांना उभयचर असं म्हटलं जातं. आणि तिसरे आहेत सरपटणारे प्राणी किंवा आपण त्यांना म्हणतो रेप्टाइल्स, बरोबर ना? सो मत्स्य, उभयचर आणि रेप्टाइल्स हे 3 कसे आहेत? कोल्ड ब्लडेड आहेत, शीतरक्तीय आहेत. आता याच्यामध्ये आणखी कशावरती प्रश्न विचारले जातात? तर याच्यामध्येच आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की कोणाचं हृदय किती कप्प्यांचं असतं.
म्हणजे त्याच्यावरती सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे आपण ही सिरीज पाहतो याचं उद्दिष्टच हे की आपल्याला अंदाज लावता यावा की कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो ते जे मोस्ट प्रोबेबल घटक आहेत त्याच्या आजूबाजूची चर्चा आपल्याला करायची, जेणेकरून जरी हा डायरेक्ट क्वेश्चन नाही आला पण तरी जर हृदयाला किती कप्पे असतात अशा स्वरूपाचा प्रश्न आला तरी टॅकल आपल्याला व्हावा. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या बाबी इन डिटेल मी रिव्हिजन बॅचमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. रिव्हिजनमध्ये 1 डे रिव्हिजन आहे, मॅथ्सचं, सायन्सचं, सगळ्याच विषयांचं एकत्रित आहे, जे आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड करा फ्री ऑफ कॉस्ट. ती रिव्हिजन बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. फक्त एक नॉमिनल ₹1 त्यामध्ये पे करावा लागतो, ती रिक्वायरमेंट असते ॲपची म्हणून. पण सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपण ती रिव्हिजन बॅच दिलेली आहे, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा शेवटच्या टप्प्यामध्ये फायदा होईल. सो ॲपवरती रेकॉर्डेड स्वरूपात सध्या ती उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता ॲप डाउनलोड करून. सो आता याच्यामध्ये मत्स्य, उभयचर आणि सरपटणारे प्राणी याच्यामध्ये हृदय किती कप्प्यांचं असतं कोणी सांगू शकेल? कोणाचं किती कप्प्यांचं असतं? तर साधारणपणे मत्स्यांमध्ये जर आपण पाहिलं किंवा फिशेसमध्ये जर आपण पाहिलं त्याला पीसेस असंही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो 2 कप्प्यांचं असं हृदय आहे. उभयचर प्राण्यांमध्ये देखील 3 कप्प्यांचं हृदय आहे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये देखील 3 कप्प्यांचं हृदय आहे. सो फक्त मत्स्यांमध्ये किती असतं? 2 कप्प्यांचं. उभयचर आणि सरपटणाऱ्यांमध्ये 3-3 कप्प्यांचं हृदय आपल्याला सापडतं. आणि पक्षी आणि मॅमल्स, सस्तन या दोघांमध्ये मात्र कसं आहे? 4 कप्प्यांचं हृदय आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. 4 चेंबर्स असतात. आता फक्त सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये एक अपवाद आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारतात, मुद्दाम डिस्कस करतोय. तो एक अपवाद म्हणजे कोणता? की ज्याचं हृदय 4 कप्प्यांचं असतं. सरपटणारा असा प्राणी की ज्याचं हृदय 4 कप्प्यांचं आहे असा प्राणी आहे क्रोकोडाईल किंवा मगर. की फक्त मगर अपवाद आहे. मगरीचं जे काही हृदय असतं हे किती कप्प्यांचं असतं? 4 कप्प्यांचं असतं. ते काय आहे? सरपटणाऱ्यांमध्ये किंवा रेप्टाईल्समध्ये साधारणपणे येतं. सो याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो प्रश्न लक्षात आलाय? शीतरक्तीय प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? तर शरीराचं तापमान जे आहे त्यांच्या ते बाह्य तापमानानुसार किंवा बाहेरच्या तापमानानुसार काय होतं? बदलतं. आणि उष्णरक्तीय म्हणजे त्यांचं बाहेरच्या तापमानानुसार बदलत नाही. मग शीतरक्तीय कोण आहे? मत्स्य, उभयचर, सरपटणारे हे शीतरक्तीय आहेत आणि पक्षी आणि सस्तन प्राणी जे असतात हे उष्णरक्तीय आहेत. त्यानंतर कोणाचं हृदय किती कप्प्यांचं असतं? तर मत्स्य जे आहेत त्यांचं हृदय 2 कप्प्यांचं आहे. उभयचर आणि सरपटणाऱ्यांचं हृदय प्रत्येकी 3 कप्प्यांचं आहे आणि पक्षी आणि सस्तन प्राण्यांचं हृदय प्रत्येकी 4 कप्प्यांचं आहे. पण सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये एक अपवाद आहे, एक एक्सेप्शन आहे आणि ते अपवाद आहे मगर. की मगर हा सरपटणारा प्राणी आहे आणि त्याच्याकडे किती कप्प्यांचं हृदय आहे? तर 4 कप्प्यांचं आहे. सो ही बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागते. याच्यानंतर पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. आता नॉर्मल आहे, हार्टचं फंक्शन बेसिक क्वेश्चन आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं की कन्फ्युजनमुळे बऱ्याच जणांना उत्तर देता येत नाही. लक्षात कसं ठेवायचं सिम्पली सांगतो की आपल्या हृदयाला 4 कप्पे आहेत. जरी डायग्राम लक्षात राहत नसेल तरी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, डायग्राम लक्षात नाही राहत, कळत नाही, बरीच गुंतागुंत असते. किंवा आधो महाधमनी कुठली, ऊर्ध्व महाधमनी वगैरे साधारणपणे कुठली आहे, बरोबर, एओर्टा कुठली आहे, महाधमनी कोणती आहे, फुफ्फुस धमनी कोणती आहे हे आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळेला, फुफ्फुसशीर कोणती आहे हे आपल्याला गोष्टी कळत नाही. सो कन्फ्युजन जर होत असेल तर सिंपल लक्षात ठेवा, फक्त काय की 4 कप्पे असतात माणसाच्या हृदयाला. उभं राहिल्यानंतर असे 4 कप्पे दिसतात. सो इकडच्या साईडला आपण काय म्हणतो? राईट. आणि इकडची साईड काय आहे? लेफ्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला कन्फ्युजन तेच आहे की बोर्डवरती ही लेफ्ट आहे ही राईट आहे, पण असं जर उभं राहिलं तर दिस इज राईट अँड दिस इज लेफ्ट. सो मग वरती काय असतं? अट्रियम असतं. सो दिस इज राईट अट्रियम किंवा याला आपण म्हणतो उजवे अलिंद. अट्रियम म्हणजे काय? अलिंद. आणि व्हेंट्रिकल म्हणजे काय? खाली मी दिलेलं आहे निलय, बरोबर. हे काय असेल? राईट व्हेंट्रिकल किंवा उजवे निलय जे खालच्या बाजूला असतं. इकडचं काय असेल? लेफ्ट अट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. डावे अलिंद आणि डावे निलय असेल. मग आता रक्ताचा प्रवाह कुठून कुठे असतो? तर पहिल्यांदा जे काही रक्त असतं हे इन्फेरियर व्हेना कावा आणि अधो महाशीर यांच्या मार्फत काय होतं? हृदयाकडे येतं. ऊर्ध्व महाशीर आणि अधो महाशीर. सो पहिल्या कप्प्यामध्ये इकडे येईल राईट अट्रियम मध्ये. इथून आलं की तिथं काही वॉल्स असतात, त्या वॉलच्या मधून
ते पुढं कुठं येतं, राईट व्हेंट्रिकल किंवा निलयाकडे येतं. इथून ते रक्त मग चढत परत कुठे जातं, फुफ्फुसांकडे जातं. फुफ्फुसांमध्ये काय होतं की हे अशुद्ध रक्त जे असतं याला ऑक्सिजन पुरवला जातो, ऑक्सिजनेटेड केलं जातं आणि ते परत काय होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड किंवा प्युअर ब्लड होतं. मग हे शुद्ध रक्त किंवा प्युअर ब्लड हे परत कुठे येतं, तर मग वरतून फुफ्फुसांकडून ते लेफ्ट अट्रियमकडे येतं, तिथून खाली वॉल्स मधून लेफ्ट व्हेंट्रिकलकडे येतं आणि इथून परत एकदा मग बाहेर जातं आणि त्या बाहेर महाधमनीमार्फत ते शरीराला साधारणपणे पुरवलं जातं. म्हणजे शुद्ध रक्त जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत ते पुरवलं जातं. सो पहिल्यांदा ते राईट अट्रियम मध्ये येतं, दुसऱ्यांदा राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, तिसऱ्यांदा फुफ्फुसाकडे जाऊन कुठे येणार, लेफ्ट अट्रियम म्हणजे डाव्या आलिंदाकडे आणि त्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे डाव्या निलयाकडे. सो 1 2 3 4 असा तो क्रम आहे. सो पहिल्यांदा राईट अट्रियम उजवे आलिंद, सो 1, राईट व्हेंट्रिकल उजवे निलय 2, त्यानंतर डावे आलिंद 3 आणि डावे निलय 4. सो ब ड अ क म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे काय असेल, याचं योग्य उत्तर असेल. गॉट इट? लक्षात आलंय? सो हृदयाचं जे काही फंक्शनिंग आहे, कुठून कुठे कशा पद्धतीनं साधारणपणे रक्ताचा प्रवाह होतो ते त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. सो सुरुवातीला उजवे आलिंद उजवे निलय, त्यानंतर डावे आलिंद डावे निलय, हा त्याच्यामधला क्रम आहे. यानंतर पुढे जाऊयात. मुद्दाम सगळे प्रश्न हे बायलिंग्वल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. पुढचा प्रश्न जो आहे तो किडनी मधनं कशाचं गाळण किंवा फिल्ट्रेशन होत नाही असं त्या ठिकाणी विचारलंय. नाही असं विचारलंय. सो सगळ्यात महत्वाची बाब असते की त्याला मार्क करणं. काय विचारलंय? कशाचं होतं असं विचारलेलं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचा एकदा की कशाचं होत नाहीये, कमेंट करून सांगा मला. टेक पार्ट. जास्तीत जास्त काय होईल की तुमचा आन्सर इनकरेक्ट येईल. सुरुवातीला काय होत असतं, नेहमी किडनीकडे ते साधारणपणे रक्त येतं. कुठलं रक्त येतं? युरिया रिच अशा स्वरूपाचं रक्त येतं की ज्याच्यामध्ये युरिया असतो मोठ्या प्रमाणामध्ये. ती प्रोसेस तुम्ही पाहिली असेल की उत्सर्जन संस्था जी आहे माणसामधली, ती उत्सर्जन संस्था, त्यामध्ये 2 किडन्या आहेत, बरोबर, 2 मूत्रवाहिन्या आहेत ज्याला आपण युरेटर असं साधारणपणे म्हणतो, त्यानंतर युरेथ्रा आहे म्हणजे आणि युरिनरी ब्लॅडर आहे म्हणजेच मूत्राशय आहे आणि युरेथ्रा आहे. सो या सगळ्यांचा एकंदरीत बनलेली ती एक्सक्रेटरी सिस्टीम आहे किंवा उत्सर्जन संस्था आहे. याच्यामध्ये सुरुवातीला काय येतं? युरिन रिच म्हणजे युरिया असलेलं अशा प्रकारचं साधारणपणे जे ब्लड आहे किंवा रक्त हे किडनीमध्ये येतं. किडनीमध्ये आल्यानंतर ग्लोमेरुलस नावाचा जो काही घटक असतो, एक गाळणीसारखा किंवा चाळणीसारखा घटक असतो, त्या ग्लोमेरुलस मधून ते फिल्टर होतं किंवा ते गाळलं जातं. ग्लोमेरुलस मधनं ते गाळलं गेलं की त्याच्यानंतर पुढे ते कुठं जातं, एक बोमन्स कॅप्सूल किंवा बोमन्स संपुट म्हणून असतं, कॅप्सूल सारखा भाग असतो, त्यामध्ये ते येतं. त्यामध्ये काय होतं तर त्यातले जे काही पाणी आहे किंवा वॉटर आहे आणि काही स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, एक छोटे असे काही रेणू आहेत, तर हे त्याच्या पोअर्स मधून खाली पडतात, फिल्टर होतात ना. आपण जसं चाळतो किंवा गाळतो एखादी वस्तू, तशा पद्धतीने गाळलं जातं. मग पाण्याचे आणि काही छोटे छोटे मॉलिक्युल्स हे गळून त्याच्यामधून खाली पडतात. खाली पडल्यानंतर त्याच्यामध्ये नेफ्रॉन ट्यूब्स असतात. या नेफ्रॉन ट्यूब ज्या आहेत या काय करतात तर हे पाणी आणि त्यातले काही युजफुल मॉलिक्युल्स हे परत एकदा रक्ताकडे पाठवतात. रक्तामध्ये ते काय होतात, रिएब्झॉर्ब होतात, त्यांचं पुनर्शोषण हे त्या ठिकाणी साधारणपणे होत असतं. आणि त्यानंतर रिमेनिंग जे काही वेस्ट असतं, हे रिमेनिंग वेस्ट किंवा शिल्लक राहिलेला टाकाऊ पदार्थ हा पुढे युरिन म्हणून किंवा ते मूत्र म्हणून साधारणपणे वेस्ट म्हणून बाहेर टाकलं जातं. सो अशा पद्धतीचा तो क्रम असतो. मग याच्यामध्ये कशा कशाचं गाळण होतं, फिल्टर होतं, तर किडनीमध्ये युरिक ऍसिड, अमोनिया आणि पाणी या 3 घटकांचं फिल्ट्रेशन होतं. पण शुगर, साखर याचं फिल्ट्रेशन होत नाही. तशाच पद्धतीने परत तो रिॲब्झॉर्ब केला जातो. त्यामुळे त्यांनी काय विचारले, कशाचं होत नाही, तर कशाचं होत नाही, साखरेचं होत नाही. येतंय लक्षात? गॉट इट? नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. मानवी पोटामध्ये कोणते जठररस स्रवतात?
विच गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेटेड इन द ह्युमन स्टमक? कोणते आहेत? आता हे सगळ्यांना माहिती आहे, एक बेसिक गोष्ट आहे. जठरामध्ये काय असतं? आपल्या HCl असतं. अन्नपचन करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड हे श्रवलं जातं. मग जर HCl माहिती असेल, हायड्रोक्लोरिक ऍसिड, तर दोन ऑप्शन्स तर डिरेक्टली त्याच्यामध्ये कॅन्सल होतात. अमायलोसिन, पेप्सिन, पेप्सिन, ट्रिप्सिन. स्वतः फक्त 2 आणि 4 पैकी सिलेक्ट करायचंय. म्हणजे आता बेसिक काही गोष्टी माहिती असतात ना आपल्याला. बऱ्याच वेळेला आपण 50%, 25% इथपर्यंत येऊ शकतो, तेवढे कट डाऊन करू शकतो. सो पहिल्यांदा ते कट डाऊन केले. त्यानंतर काय असतं, आणखी काय लागतं, की हायड्रोक्लोरिक ऍसिड कशाला लागतं, की साधारणपणे अन्न पचन करण्यासाठी जी ऍसिडिक लेवल असते ती वाढवण्यासाठी आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड लागतं. आणि त्याच सोबत एक सिक्रेशन आणखी असतं, की जे प्रोटीन डायजेशनसाठी महत्वाचं असतं. जे प्रथिनं आपण घेतो, जी प्रोटीन्स आपण घेतो, ती डायजेस्ट करणं, ती पचवणं गरजेचं असतं. आणि यासाठी पेप्सिन नावाचं जे काही एक सिक्रेशन आहे किंवा एक स्राव आहे तो मदत करत असतो. HCl कशासाठी लागतं, तर सुरुवातीला पेप्सिन स्रवताना जठरामध्ये पेप्सिन जेव्हा स्रवलं जातं तेव्हा ते इनॅक्टिव्ह स्वरूपात असतं. त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी HCl ची गरज असते, त्या आम्लाची गरज असते. आणि त्यासाठी HCl हे त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी मदत करत असतं. त्यामुळे मानवी पोटामध्ये कोणते 2 जठररस असतात, तर एक आहे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि दुसरा आहे पेप्सिन. बरोबर. पेप्सिनचा रोल काय असतो? प्रोटीन डायजेशन किंवा प्रथिनांचे पचन. हे लक्षात ठेवा. याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो, की प्रथिनांचे पचन करण्यासाठी जठरामध्ये कोणता स्राव स्रवला जातो. तर प्रथिनांचे पचन असं स्पेसिफिकली जर म्हटलं तर कुठला असेल? फक्त पेप्सिन असेल. आणि जर एकंदरीत विचारलेलं असेल की कोणते जठररस स्रवतात, तर त्या केसमध्ये आन्सर काय असेल? HCl आणि पेप्सिन दोन्ही. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? बॅक्टेरियाज मधली रिप्रोडक्शनची सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड कोणती आहे? आता बॅक्टेरिया जे असतात किंवा साधारण जीवाणू जे असतात, या जीवाणूंच्या बद्दल जर आपण पाहिलं तर त्यांची प्रजननाची पद्धत कुठली असते? तर बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजे द्विविभाजन साधारणपणे होतं, की एक जर समजा बॅक्टेरिया वगैरे असेल तर या बॅक्टेरियाचं विभाजन हा तो काय करतो? 2 डॉटर सेल्स असं त्याला म्हटलं जातं. ओके. म्हणजे छोट्या छोट्या अशा 2 पेशींमध्ये त्याचं विभाजन साधारण तो करतो. आणि असं करत करत रॅपिडली त्याचं पॉप्युलेशन जे असतं हे पॉप्युलेशन ग्रोथ त्या ठिकाणी होते. म्हणजे प्रत्येकाचं परत मल्टिप्लिकेशन होणार, याच्या परत पुढे 2 भागांमध्ये विभागणी होणार, याची परत पुढे 2 भागांमध्ये विभागणी होते. म्हणजे साधारणपणे त्याला जर अपेक्षित एन्व्हायरमेंट भेटलं किंवा पोषक अशा प्रकारच्या कंडिशन्स त्याला भेटल्या तर काय होत असतं? बायनरी फ्युजन होतं. बायनरी फ्युजन म्हणजे त्याला द्विविभाजन असं म्हटलं जातं, की एका पेशीचं विभाजन 2 पेशींमध्ये होण्याची प्रक्रिया, त्याला द्विविभाजन असं म्हटलं जातं, बायनरी फ्युजन. आणि हे त्याच्या प्रत्येक पेशीबद्दल कंटिन्युअसली होत असतं. आणि त्यामुळेच बॅक्टेरियाज यांची वाढ ही प्रचंड वेगाने होते. पॉप्युलेशन ग्रोथ जी असते ती प्रचंड वेगाने त्या ठिकाणी होत असते. सो पर्याय क्रमांक 3 बायनरी फ्युजन किंवा द्विविभाजन हे त्याचं काय असेल? करेक्ट आन्सर असेल. आता बऱ्याचशा प्रश्नांच्या आजूबाजूचे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत कुठे ना कुठे. मग आपण तयारी करताना सुद्धा अशा प्रश्नांची तयारी उत्तम रीतीने करणं गरजेचं असतं. पण सायन्समध्ये बऱ्याच जणांना मार्क न येण्याचं एकमेव कारण असतं की लॅक ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही पुस्तकं वाचताय पण बऱ्याच वेळेला त्या पुस्तकातली माहिती प्रश्नाच्या स्वरूपात आल्यावर ती कशी दिसते किंवा ती आपल्याला ओळखता येते का, हे आपण कधीच चेक करत नाही. आणि हे जर चेक केलं नाही तर निश्चितपणे काय येणार आहे? आपल्याला अडचण येणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण परीक्षेची तयारी करतोय तेव्हा परीक्षा ही प्रश्नांच्या स्वरूपात आहे, हे लक्षात घ्या. आपण जशी माहिती पुस्तकात वाचतो त्या माहितीच्या स्वरूपातली परीक्षा नाहीये, प्रश्नांच्या स्वरूपातली. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जर एखादा खेळ खेळायचा आहे, तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, तुम्हाला बॅडमिंटन खेळायचं आहे, तुम्हाला टेनिस खेळायचं आहे, आणि तुम्हाला काय केलं की एक काम कर, तू भरपूर अभ्यास कर, क्रिकेटचं एक पुस्तक छानसं आणून दिलं की त्यातले सगळे नियम समजावून सांगितले, त्याच्यामध्ये असं सांगितलं की बॅटिंग नेमकी कशी करायची, बॅट नेमकी कशी धरायची, बॉल नेमका कसा धरायचा, कशी बॉलिंग करायची, इनस्विंग कसा करायचा, आउटस्विंग कसा करायचा, यॉर्कर कसा टाकायचा आहे, बाउन्सर कसा टाकायचा आहे, हे सगळं एकदम तंतोतंत तुम्ही अभ्यास केला, एकदम मन लावून अभ्यास केला. आणि समजा असं सांगितलं तर परवा मॅच आहे आणि जायचंय तुला आणि खेळायचं, तर अभ्यास तर केला ना सगळा, वाचलं तर सगळं आहे की हे कसं करायचं, हे कसं करायचं. आता तर आपण काय बॅटिंग केली तर सेंचुरीज केली पाहिजे, बॉलिंग केली तर 10च विकेट मिळाल्या पाहिजेत, एवढा तर आपण अभ्यास केलाय. लॅकिंग काय होईल का? नाही. का नाही होणार?
कारण आपण प्रत्यक्षात बॅट हातात पकडली का, आपण प्रत्यक्षात बॉल हातात पकडला का, तर नाही पकडला. मग तीच कंडिशन इकडे पण अप्लाय आहे, तीच गोष्ट इकडे पण लागू होते. त्यामुळं अभ्यास करताना पुस्तक जेवढं आपण वाचतोय तेवढेच प्रश्न सोडवत राहणं गरजेचं आहे आणि तेवढंच वेळ लावून प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. कारण 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. दिस इज द चॅलेंजिंग टास्क. एक एक विषयाचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या वाटतात, पण जेव्हा सगळे विषय एकत्रित 100 प्रश्नांच्या स्वरूपात डोळ्यासमोर येतात तेव्हा गोष्टी आठवतात का हे आपण चेक केलंय का, त्याचा आपण सराव केलाय का, ग्राउंड प्रॅक्टिस केली आहे का, मॅच प्रॅक्टिस केली आहे का, हे फार महत्वाचं असतं. ती जर केलेली असेल तर आणि तरच एक्झाममध्ये स्कोअर अपेक्षित येतो. अदरवाईज तसंच की क्रिकेट म्हणजे पुस्तक वाचून क्रिकेट खेळायला गेला तर तिथं जशी गत होणार आहे तशीच आपली परीक्षेमध्ये होऊ शकते. फक्त इकडं कसं आहे, ती व्हिजिबिलिटी आहे ना, आपल्याला कळतं ते की हा स्पोर्ट्स आहे, इथे केलं पाहिजे. इथं ते कळत नाही आपल्याला. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की नाही, हे मी एवढं वाचतोय, 3 वेळा हे पुस्तक वाचलं, सगळे मला सांगतात याच पुस्तकातून प्रश्न येतात, मग तरी माझा स्कोअर का वाढत नाही. रिझन ते की लॅक ऑफ प्रॅक्टिस. फक्त पुस्तक वाचल्याने होणार नाही, तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा सराव भरपूर करायला लागणार आहे. त्यामुळे इथून पुढे उरलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न डोळ्याखालून घाला, तुमचा निश्चितपणे स्कोअर वाढेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पण नर्वस सिस्टीमवरचा किंवा चेतासंस्थेवरचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. पेरिफेरल नर्वस सिस्टीम संदर्भातील योग्य विधाने निवडा. 2 विधानं आहेत. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम त्याबद्दल सांगतोच मी पुढे तुम्हाला, पण आधी प्रश्न वाचा. कर्परचेतांच्या म्हणजे कार्नियल नर्वच्या एकूण 12 जोड्या असतात आणि मेरुचेतांच्या स्पायनल नर्वच्या 31 जोड्या असतात. काय करेक्ट आहे? चॅटबॉक्स मध्ये मला सांगू शकता तुम्ही. व्यवस्थित जर प्रश्न आपण लक्षात घेतला, नर्वस सिस्टीम जी असते किंवा जी आपली चेतासंस्था असते, या नर्वस सिस्टीमचे 3 प्रकार पडतात. तर 3 प्रकारांमध्ये आपण त्या चेतासंस्थेची विभागणी करतो. यामध्ये फर्स्ट CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम, मध्यवर्ती चेतासंस्था आपण त्याला म्हणतो. दुसरी जी असते ती PNS पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा अनुवर्ती चेतासंस्था असे त्याला म्हटलं जातं. ओके, पेरिफेरल. आणि तिसरी जी आहे ती आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. सो CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ANS म्हणजे काय, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. हे 3 प्रकार पडतात. CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे प्रमुख भाग, आपला ब्रेन, मेंदू आणि आपली जी स्पायनल कॉर्ड असते किंवा ज्याला आपण मेरुरज्जू असं साधारणपणे म्हणतो. सो मेंदू प्लस स्पायनल कॉर्ड यांची मिळून सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा CNS ही साधारणपणे तयार होते. मध्यवर्ती चेतासंस्था जी प्रमुख भाग आहे आपल्या चेतासंस्थेचा, त्याला सपोर्ट करणारी असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा PNS. ही सपोर्ट कशी करते की PNS किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय की नर्व्स कनेक्टिंग टू सेंट्रल नर्वस सिस्टीम टू ऑल अदर बॉडी पार्ट्स. म्हणजे साधारणपणे आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, हिला इतर अवयवांशी जोडणाऱ्या ज्या काही नर्व्स असतात, ज्या चेता असतात, या सगळ्या चेता किंवा हे सगळे चेतातंतू या PNS किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये येतात. आणि ANS म्हणजे ऑटोमेटेड नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. सो ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम साधारणपणे काय करतं की तुमच्या ज्या काही इनव्हॉलंटरी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा आपण त्याला म्हणतो की अनैच्छिक क्रिया ज्या असतात आपल्या, त्या अनैच्छिक क्रिया म्हणजे शिंकणं वगैरे असतील, डोळ्यांची उघडझाप, या अनैच्छिक क्रिया आहेत ना की आपण आपल्या इच्छेने करत नाही, ते आपोआप साधारणपणे काय होतात, येतात. प्रतिक्षिप्त क्रिया वगैरे आपण म्हणतो. सो हे सगळं कुठे घडतं तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असं त्याला साधारणपणे म्हटलं जातं. सो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करण्याचं काम ANSचं आहे. इतर अवयवांना सेंट्रल नर्वस सिस्टीमची जोडण्याचं काम PNSचं पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं आहे. मग हे जोडण्यासाठी पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये 2 घटक असतात. एक असतात कार्नियल नर्व्स, म्हणजे तिथं आपण दिलंय कर्पर चेता असं त्याला म्हटलं जातं, आणि दुसरे असतात स्पायनल नर्व्स किंवा मेरुचेता. मग कार्नियल नर्व्हच्या एकूण किती जोड्या असतात याला सेंट्रल नर्वस सिस्टीमशी जोडण्यासाठी इतर भागांना, इतर ऑर्गनला, इतर अवयवांना, तर त्या 12 जोड्या असतात. हे बरोबर आहे. आणि खालचं देखील करेक्ट आहे की स्पायनल नर्व्हच्या किती जोड्या असतात, 31 जोड्या असतात. सो दोन्ही विधानं करेक्ट आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 दोन्ही योग्य. हे काय असेल, योग्य उत्तर असेल. लक्षात येतंय की नर्वस सिस्टीमचे 3 भाग साधारणपणे असतात.
म्हणजे मी हे तुम्हाला अशा पद्धतीने का सांगतोय, तुम्हीही अभ्यास करताना तुम्हालाही अशाच पद्धतीनं आजूबाजूची माहिती त्या त्या प्रश्नांची गोळा करायची. सो असेच ते दर्जेदार प्रश्न आपल्याला या आपल्या सिरीजमध्ये डिस्कस करायचे आणि विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल या उद्दिष्टानं आपण साधारण ते डिस्कस करतोय. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. सुप्रभा अकॅडमीची जी काही बॅच आहे ती 5 जानेवारी रोजी साधारणपणे सुरू होत आहे, जी पुढच्या 2026च्या परीक्षेसाठी साधारणपणे असणार आहे. सो जे विद्यार्थी 2026च्या दृष्टिकोनातून विचार करतायत तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती 5 जानेवारीपासून सुरू होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ती असणार आहे. ऑफलाईन आपला ॲड्रेस आहे की पुण्यामध्ये जंगली महाराज रस्त्याच्या जवळ JM रोडच्या जवळ बालगंधर्व चौक आहे. तर त्या बालगंधर्व चौकापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरती आतमध्ये आपटे रोडला आपलं लोकेशन आहे. इथे आपल्या ऑफलाईन बॅचेस साधारणपणे होतील. अगदी मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे की बालगंधर्वच्या मेट्रो स्टेशनला तुम्ही उतरलात किंवा छत्रपती संभाजी उद्यानच्या मेट्रो स्टेशनला तुम्ही उतरलात की तिथनं 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपली इन्स्टिट्यूट आहे. की इथे तुम्हाला प्युअरली ऑफलाईन गायडन्स आम्ही देतोच, त्याचसोबत आपली अगदी एक डेडिकेटेड बॅच आहे की ज्याच्यामध्ये फार मर्यादित विद्यार्थी आणि 12 तासांचं मार्गदर्शन असतं की रोज 12 तास आणि 12 महिने अशा पद्धतीची बॅच असते. आणि एक नॉर्मल बॅच सुद्धा आहे की जे विद्यार्थी कॉलेज वगैरे करतात किंवा जॉब वगैरे करतात तर यांच्यासाठी अगदी सकाळी आणि संध्याकाळी 2 तास ते 3 तासांच्या कालावधीच्या बॅचेस सुद्धा उपलब्ध आहेत. आणि त्याचसोबत आपल्या ॲप थ्रू आपल्याला ऑनलाईन बॅचेस सुद्धा उपलब्ध असणार आहेत. येत्या 5 जानेवारीपासून ह्या ज्या काही बॅचेस आहेत त्या स्टार्ट होणार आहेत. तुम्हालाही जर जॉईन करायचं असेल 2026साठी तर निश्चितपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहेत, लिंक्स आहेत, त्यावरतून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. याच्यामध्ये संपूर्ण कव्हरेज साधारण केलं जातं, पूर्ण सिलेबस तर कव्हर केला जातो, त्याचसोबत 1:1 मेंटॉरशिप त्या ठिकाणी दिलं जातं. प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट कंडक्ट केली जाते, रिव्हिजनही करून घेतलं जातं आणि प्रॅक्टिसही करून घेतली जाते. सो ते नंतर आपण सविस्तर बोलूयातच, पण आत्ता प्रश्नाकडे पुन्हा एकदा येऊयात. प्रश्न क्रमांक 7, इन्सुलिन रक्तातील साखरेचं प्रमाण कसं कमी करतं? आता हा एका पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे, बट रिपिटेशन होण्याची शक्यता गृहीत धरून तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. पण याच्यामध्ये फॅट स्टोरेज, चरबीची साठवण करून करतं का चरबीची साठवण? येस, की चरबीची साठवण जर केली तर साखरेचं जे काही प्रमाण असतं हे रक्तातलं जे असतं हे रक्तातलं थोडंसं काय होतं त्याच्यामध्ये कन्वर्ट होतं आहे. प्रथिन संश्लेषण करून म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करून की प्रथिनांचं संश्लेषण करून प्रथिनांची निर्मिती करून साखरेचं प्रमाण कमी करतं का? तर यस, ते कमी करतं. ग्लायकोजन तयार करून ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये साधारणपणे ते पुन्हा एकदा करतं आणि त्यामार्फत साखरेचं प्रमाण कमी करतं. आणि रक्तातील साखर ॲब्झॉर्ब करून की ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करतं, त्यालाच आपण म्हणतो की रक्तातली साखर ॲब्झॉर्ब करतं. सो अ, ब, क व ड पर्याय क्रमांक 3 की हे सगळे कसे आहेत? बरोबर आहेत. विचारला गेलेला क्वेश्चन आहे. सो इन्सुलिनचा रोल नेमका काय असतो? तर इन्सुलिनचा रोल हा त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं साधारणपणे गरजेचं आहे. त्यामध्ये अल्फा, बीटा, पीपी या सगळ्या गोष्टी काय काय काम असतं त्यांचं, इन्सुलिनचं काय काम असतं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचून घ्या. स्टेट बोर्ड्समध्ये उपलब्ध आहे त्याच्या अनुषंगाने. त्यानंतर आता आदी केंद्रक प्रोकार्योटिक सेल्स पेशींमध्ये टिंबटिंब आढळतात. 2 प्रकारच्या पेशी आहेत, युकार्योटिक आणि प्रोकार्योटिक. युकार्योटिक ज्या आहेत त्या दृश्य केंद्रकी असं त्याला म्हटलं जातं आणि प्रोकार्योटिक म्हणजे तिथं आपण जे काही दिलंय त्याला आदी केंद्रकी. साधारणपणे लक्षात ठेवताना आपण असं ठेवतो की दृश्य केंद्रकी जे असतात याच्यामध्ये न्यूक्लियस किंवा केंद्रक हे असतं, पण ते कसं असतं? मेम्ब्रेन बाउंड असतं, पटलानं वेष्टित असतं. ओके, त्याच्या आजूबाजूला पटल आपल्याला दिसतं, क्लिअरली विजिबल असतं. आणि आदी केंद्रकी जे काय असतात याच्यामध्ये हे न्यूक्लियस जे असतं किंवा केंद्रक जे असतं हे मेम्ब्रेन बाउंड नसतं, म्हणजे त्याच्या आजूबाजूला पटल नसतं, क्लिअरली डिफाईन्ड न्यूक्लियस त्याच्यामध्ये नसतो. सो साधारणपणे जे काही बॅक्टेरियाज वगैरे आहेत हे आदी केंद्रकीमध्ये येतात. जीवाणू जे असतात हे आदी केंद्रकीमध्ये येतात. यांची जी काही साईज असते ही तुलनेनं थोडीशी कमी असते. दृश्य केंद्रकीची साईज तुलनेनं थोडीशी काय असते? मोठी असते. आणि बाकीचे जे काही सगळे आहेत हे दृश्य केंद्रकीमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे अमिबा, जलव्याल, आरबीसी हे कुठं आहेत? तर दृश्य केंद्रकीमध्ये, कारण यांना सगळ्यांना व्हिजिबल अशा स्वरूपाचं न्यूक्लियस आहे, केंद्रक आहे, मेम्ब्रेन बाउंड आहे. पण ते जीवाणूमध्ये नसतं,
त्यामुळे याचा आन्सर काय असेल की कोण याच्यामध्ये आढळतात आदिकेंद्रकीमध्ये, तर जीवाणू आढळतात, कारण त्याला निश्चित असं मेम्ब्रेन बाउंड केंद्रक नसतं. बाकीच्या सगळ्यांना अमिबा, हायड्रा किंवा जलव्याल आणि आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी, यांच्यामध्ये मात्र क्लिअरली विजिबल अशा प्रकारचं न्यूक्लियस केंद्रक असतं. सो केंद्रक असेल तर दृश्य केंद्रकी म्हणजेच युकार्योटिक, आणि केंद्रक नसेल तर आदी केंद्रकी म्हणजेच प्रोकार्योटिक. नेक्स्ट, आता हा प्रश्न तसा सोपा आहे. सेल स्ट्रक्चर किंवा पेशींची रचना अभ्यासली असेल तर माहितीच असेल की खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल नसते, मेम्ब्रेन नसते. पटल म्हणजे काय? मेम्ब्रेन असं त्याला म्हटलं जातं. सो कशाभोवती मेम्ब्रेन नसतं? 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे सिंगल मेम्ब्रेन असणारे. सिंगल मेम्ब्रेन म्हणजे कसे की ज्याच्या भोवती एकच आवरण आहे, सिंगल, एकपटलीय असं त्याला म्हटलं जातं. डबल मेम्ब्रेन असणारे काय आहेत? द्विपटलीय, की 2 पटल आहेत, 2 मेम्ब्रेन आहेत. आणि त्यानंतर अजिबात मेम्ब्रेन नसणारं अशा स्वरूपाचं आहे. सो याच्यामध्ये सिंगल मेम्ब्रेन असणारे किंवा एक पटल असणारे कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये आंतरद्रव्य जालिका आहे. आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं त्याला म्हटलं जातं, ER. त्यानंतर आंतरद्रव्य जालिकेसोबत आणखी काय आहे पुढे? व्हॅक्युअल्स आहेत, म्हणजे रिक्तिका आहे. तर त्या व्हॅक्युअल्स किंवा रिक्तिकांमध्ये सुद्धा एकच मेम्ब्रेन असतं, एकच पटल त्याला बाजूला असतं. त्याच्यानंतर लायझोझोम म्हणजे लयकारिका आहेत. ओके, लयकारिकांच्या बाजूला सुद्धा काय असतं? एकच पटल असतं, एकच मेम्ब्रेन त्या ठिकाणी असतं. त्यानंतर गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी संकुल आपण ज्याला म्हणतो, तर त्या गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी संकुलाच्या आजूबाजूला सुद्धा एकच मेम्ब्रेन असतं. त्यानंतर काही डबल मेम्ब्रेनवाली आहेत. आता डबल मेम्ब्रेन कुणाकुणामध्ये आहे? तर 2च आहेत. त्याच्यामध्ये एक आहे मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरा आहे क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका असं त्याला म्हटलं जातं, मायटोकॉन्ड्रिया. आणि क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? तर आपण साधारणपणे ज्यांना हरित लवके असं म्हणतो, ती हरित लवके किंवा लवके असे त्याला तुम्ही म्हणू शकता. सो या दोघांमध्ये काय असतं? डबल मेम्ब्रेन असतं. आणि एकच असतो की ज्याच्यामध्ये अजिबात मेम्ब्रेन नाहीये, तर तो म्हणजे रायबोझोम. की रायबोझोम हा पटल विरहित असतो, त्याच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसतं. रायबोझोमचं काम काय असतं? रायबोझोम कुठं आढळतो? तर हे जे असतं ना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, याच्यामध्ये एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे किंवा खडबडीत आंतरद्रव्य जालिका आहे. तर त्या खडबडीत आंतरद्रव्य जालिकेच्या वरती जे डॉट डॉट आपल्याला दिसतात, हे कोण असतात? रायबोझोम असतात. यांचं काम काय असतं? प्रोटीन सिंथेसिस करणं किंवा प्रथिनांची निर्मिती करणं, हे त्यांचं काम असतं. आणि त्यांच्या भोवती आवरण किंवा पटल नसतं. सो ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? रायबोझोम, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया यांच्या भोवती काय आहे? डबल मेम्ब्रेन किंवा दुहेरी आवरण आहे. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, व्हॅक्युअल्स, लायझोझोम आणि गॉल्गी ॲपॅरेटस यांच्या समोर काय आहे? सिंगल मेम्ब्रेन आहे किंवा त्यांच्यावरती एकच पटल साधारणपणे असतं. याच्यानंतर